ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. शेतामध्ये मुगाच्या शेंगा येत आहेत. माझ्याकडेही मुगाच्या शेंगा आणण्यात आल्या म्हणून मी या शेंगांचे सोले काढले आणि ते सोले भाजून घेतले. भाजत असताना त्यामध्ये हिरव्या मिरच्याही टाकलेल्या आहेत, जिरेही घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं खमंग भाजायचं. त्यामध्ये थोडेसे शेंगदाणेही घालून घ्यायचे आणि हे थंड होण्यात ठेवून द्यायचं. आणि आता एक कढई घेतलेली आहे, त्या कढईमध्ये मी घालते आहे 2 वाट्या पाणी आणि आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घ्यायची आणि उकळी येईस्तोवर आपण हे झाकून ठेवूयात. आजचा हा आपला मेनू नाश्त्याचा मेनू आहे. अगदी खुसखुशीत, लहान मोठ्यांसहित सर्वांनाच आवडेल असाच आहे. त्याचं नाव म्हणजे मुगाचे स्टफिंग बॉल. आता या पाण्याला उकळी आलेली आहे. त्यासाठी 2 वाट्या पाण्यामध्ये मी 1 वाटी रवा घालून घेतलेला आहे आणि यात आता 1 चमचा मी चिली फ्लेक्स घालत आहे. चिली फ्लेक्स हे ऑप्शनल आहे, पण चिली फ्लेक्स घातल्यास हे बॉल्स आपले छान दिसतील म्हणून मी घातलेला आहे. आणि स्टफिंगसाठी जे भाजून ठेवलेले मूग होते ते आपण मिक्सरमधून ओबडधोबड काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी 2 ते 3 क्यूब पनीरचे किसून घातलेले आहेत आणि थोडंसं लिंबू देखील यामध्ये पिळून घ्यायचं आहे. आणि ही आपली स्टफिंग झालेली आहे. या स्टफिंगमध्ये देखील आपल्याला जास्त मसाले घालायचे नाही आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईकचं बटन दाबा आणि कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका. आता या ठिकाणी हे स्टफिंगचे बॉल्स झालेले आहे. आपण घेतलेली रव्याची उकड आहे ही थंड झालेली आहे आणि आता आपल्याला ही चांगली मळून घ्यायची आहे. एकदम सॉफ्ट बनली पाहिजे. आपण बॉल्स बनवतो त्यासाठी आपण तिची लाटी बनवतो तेव्हा लाटीला कुठल्याही पद्धतीनं चिरा पडू नये यासाठी. आणि पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं हा स्टफिंगचा बॉल छोटा घ्यायचा आणि हा रव्याच्या उकडीचा बॉल मोठा घेऊन 1 वाटी बनवायची आणि त्यामध्ये हे घालून बॉल्स बनवून घ्यायचे. हे बॉल्स आपण तळूनही घेऊ शकतो, पण आजचा माझा नाश्ता आहे. अगदी थोड्या तेलामध्ये हे बॉल मला बनवायचे आहेत. आजकाल अनेक जण पथ्य पाळतात कमी तेल खाण्याचा आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. कमी तेलामध्ये हे बॉल कसे बनवायचे मी सगळे बॉल बनवून घेते. पाहू शकता किती छान झालेला आहे आणि असे सगळे बॉल या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहेत. आणि आता गॅस पेटवून आपल्याकडे सगळ्यांकडे आप्याचं भांडं असतं. हे आप्याचं भांडं अगदी कमी गॅस ठेवून त्याच्यावर गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि हे बॉल्स आपल्याला आलटून पलटून सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत. यासाठी एका बॅचसाठी 5 ते 6 मिनिट लागतील. केचपसोबतही खाऊ शकतो, पुदिन्याच्या चटणीसोबतही छान लागतात. आणि पाहू शकता या ठिकाणी माझे बॉल बनवून तयार आहेत. तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही हे बॉल नक्कीच बनवून पहा, अतिशय छान लागतात. यामध्ये स्टफिंग आपण कुठलीही घालू शकतो, यामध्ये चीज देखील घालू शकतो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.